बदलापुर में दो बच्चियों से दरिंदगी के मामले में एक महिला पत्रकार श्रद्धा थोम्बरे को आरोपी के तौर पर शामिल किया गया है। मामले में क्राइम ब्रांच ने श्रद्धा थोम्बरे को पेश होने के लिए नोटिस जारी कर गिरफ्तार करने की चेतावनी दी है। प्राप्त जानकारी के अनुसार विरोध प्रदर्शन वाले दिन श्रद्धा थोम्बरे संबंधित स्कूल के बाहर फेसबुक लाइव के जरिए रिपोर्टिंग कर रही थी, लेकिन जैसे ही प्रदर्शन की संख्या बढ़ने लगी तो पुलिस ने श्रद्धा थोम्बरे को भीड़ से बाहर निकाला। इसके बाद गुस्साए प्रदर्शनकारियों ने एक तरफ जहां रेल रोको प्रदर्शन किया, वहीं दूसरी तरफ स्कूल में भी तोड़फोड़ की। इस दौरान श्रद्धा थोम्बरे सहायक पुलिस आयुक्त सुरेश वराडे के साथ स्कूल परिसर में थी। 20 तारखेला बदलापूर शहरामध्ये आंदोलन सुरू होतं आणि याच वेळी मी वार्तांकन करण्यासाठी त्या ठिकाणी गेली। वार्तांकन करत असताना या ठिकाणी आंदोलनकर्त्यांचा आक्रोश जो आहे तो जास्त वाढत होता आणि हीच गोष्ट लक्षात घेत त्या ठिकाणी उपस्थित असलेले एसीपी सुरेश वराडे यांनी मला आणि माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही आता वार्तांकन करणं बंद करा, कारण की आंदोलनकर्त्यांचा आक्रोश वाढतोय। त्याच्यानंतर मी स्वतः वार्तांकन करणं बंद केलं। हे असं असताना सुद्धा काही वेळानंतर आम्ही शाळेच्या ऑडिटोरियम रूममध्ये होतो। काही पालकांना शाळेमध्ये सोडण्यात आलं होतं। मी शाळेच्या आवारातच होते, शाळेच्या आतमध्येच होते। स्वतः एसीपी सर माझ्या सोबत होते त्यावेळी। त्याच्यानंतर सुद्धा ज्यांनी माझ्या विरोधात तक्रार दिलेली आहे, या ठिकाणी बदलापूर पूर्वेचे एपीआय जाधव म्हणून आहेत, त्यांनी खरं तर माझ्या विरोधात फिर्याद दिली। त्यांच्यासोबत सुद्धा होते आणि या संबंधित सगळे पुरावे माझ्याकडे आहेत। आणि असं असून सुद्धा वार्तांकन करत असताना फक्त माझ्यावरती एवढा मोठा कलम लावला जातोय, 384 अंतर्गत माझ्यावर गुन्हा दाखल केला जातोय। मी शाळेवर दगडफेक केली, मी पोलिसांवरती दगडफेक केलेली आहे, असे अनेक आरोप माझ्यावरती केले जातात। कुठेतरी हे आरोप अत्यंत चुकीचे आरोप लावलेले आहेत। पोलीस प्रशासन कुठेतरी आता आम्हा पत्रकारांना टार्गेट करू पाहते असं माझं यावरती म्हणणं आहे। त्यामुळे आता कुठेतरी न्याय मिळणं यामध्ये गरजेचं आहे। मला परवाच या ठिकाणी गुन्हे शाखेनं नोटीस सुद्धा बजावलेली आहे रात्रीच्या सुमारास, आणि जर हजर राहिला नाही तर अटक केली जाईल असं सुद्धा त्यांनी यामध्ये म्हटलं आहे। त्यामुळे न्यायदेवतेवर माझा विश्वास आहेच, त्याच्यामुळे न्याय मिळेल अशी आशा मी करते। मामला पुलिस के संज्ञान में आ गया। अब बदलापुर में चर्चा है कि पुलिस ने पत्रकारों को निशाना बनाना शुरू कर दिया है। ऐसे में पुलिस की कार्यशैली पर सवालिया निशान खड़े हो गए हैं। महिला पत्रकार के ऊपर हुई इस कार्रवाई को लेकर सवाल उठ रहे हैं। कुछ लोग पुलिस की इस कार्रवाई को मीडिया की आज़ादी पर हमला बता रहे हैं। समाचार डेस्क, DC न्यूज़ इंडिया, बदलापुर।